नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझा चॅनेल अरुण गोडबोले. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करतो कारण मध्यंतरी तब्येत बरी नव्हती आणि ती बरी झाली. नंतर मग हाताचं फ्रॅक्चर झालं, त्यामुळे हा दागिना हातात घेऊन करतो व्हिडिओ. खरं तर आत्ता करायचं कारण मुख्य असं की लोकसभेची इलेक्शन चालू आहे. 2024ची लोकसभा अस्तित्वात येणार आहे, त्याकरता इलेक्शन चालू आहे भारतभर. आणि ती इलेक्शन बघता बघता मला अनेक विचार आले. कारण नाही म्हणलं ते 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी 15-20 तरी लोकसभेच्या इलेक्शन्स पाहिले असतील, 10-12 तरी नक्कीच पाहिल्या. पण कुठल्याच इलेक्शनमध्ये आत्ता इतका प्रचाराचा स्तर खाली घसरलेला मला आढळला नाही. आता पण तिथे कुठेही चॅनेलला जरी गेलात तरी टोला प्रतिटोला, उत्तर प्रतिउत्तर, खिट्टी काढली, टोमणा मारला, याशिवाय काय ऐकू येत नाही. वैचारिक टीका टिप्पणीचा पूर्णपणे अभाव दिसतोय. आणि एका तऱ्हेनं ही इलेक्शन जणू प्रत्येकानं व्यक्तिगतरित्या लढतोय असं वाटतं. म्हणजे पक्षांचे 2 इलेक्शन असं नसता, एक्स विरुद्ध वाय अशी इलेक्शन आहे. मग एक्स वायची कुलंगडी बाहेर काढायचा प्रयत्न करतो, वाय तेच उलटं करतो एक्सचं. म्हणजे कुणी काय तत्व, धोरण, भावी योजना याची चर्चा होताना दिसत नाही आहे. आणि एकूण हा जो म्हणजे समाजामध्ये चांगलं काही देण्याऐवजी फूट पडण्याचा, एक तऱ्हेनं दुही फैलावण्याचा हाच प्रयत्न दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे जातीयवादासंबंधी एकतर सनातन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सनातन नसलेले, मग हिंदू, मग मुस्लिम, मग त्यात पुन्हा आरक्षणाचे मुद्दे, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, हे कुठल्याही तऱ्हेनं सरळ मुद्द्यावरती ही इलेक्शन लढली जात नाही का असं मला वाटतं. आणि त्यामुळे सामान्य माणूसला इतका गोंधळलेला आहे की अगदी प्रांजळपणे सांगायचं तर ह्या इलेक्शनच्या सगळ्या प्रचाराकडे सामान्य माणूस एक करमणूक म्हणून बघतो. चला आज हे काय बोलले ते ऐकूया, मग त्या टोल्यावर काय उतरलं उद्या ऐकूया, छान मजा चाललेली आहे. असं ज्या जुन्या इलेक्शन्स मी पाहिल्या त्यामध्ये व्यक्तिगत कधीही 2 उमेदवारांच्यामध्ये व्यक्तिगत विश्वास नव्हता. मी इलेक्शन संपली की दोघे एकमेकाला सहजपणे भेटू शकत होते. इलेक्शन काळातसुद्धा समोरासमोरून जर मिरवणुका आल्या तरी काय हाणामाऱ्या होत नव्हत्या. माणसं भेटायची, एकमेकाला शुभेच्छा पुढे चालायला लागायची. आज ह्या सगळ्याचा अभाव जाणवता. म्हणजे आपण म्हणतो की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. हा लोकशाहीचा उत्सव आहे इलेक्शन्समध्ये. पण या उत्सवाचं जे चांगलं स्वरूप आहे ते हळूहळू नष्ट होताना दिसतंय आणि त्याची जागा विद्रुपीकरणामुळे घेतली की असं मला वाटतं. आणि या सगळ्यामुळं मतदानाचा टक्का, मुळातच लोकसभेला मतदानाची टक्केवारी कमी असते, त्यात आणखीन घसरली आहे अशी मला रास्त चिंता वाटते. जेव्हा इतक्या 7 टप्प्या इलेक्शन्स आहे आणि तो इतके वेगवेगळे जाहीर झालेले आहे की चटकन आज एखाद्या रस्त्यावर माणसाला थांबून विचारलं तेव्हा तुमची इलेक्शन केव्हा आहे, त्याला पटकन नाही सांगता येणार, तो बघून सांगतो. हा बदलत्या काळाचा महिमा म्हणायचा काय मला माहीत नाही. पण एकूण ही फार वेगळ्या पद्धतीची इलेक्शन्स पाहायला मिळते असं मात्र निश्चितपणे वाटतंय. पहिल्या भागाला इथेच थांबूया. उद्या दुसऱ्या भागात आणखीन काय विचार सुचतील ते सांगेन. पण एकूण इलेक्शन संबंधी मतं मांडायचा माझा प्रयत्न आहे. आणि तो मतसुद्धा निर्भीडपणे, अर्थात कुठलीही बाजू न घेता सामान्य जाणता मतदार या भूमिकेतून मी मांडणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या कॉमेंट त्यावरती जरूर कळवा. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार.